नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रीती घाटकर पुन्हा एकदा प्री लर्निंग या एज्युकेशनल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. कसे आहात भावी अधिकाऱ्यांनो? सो आज आपण पाहणार आहोत फ्रेजेस. इंग्लिश ग्रामरचा हा टॉपिक आहे, ज्याच्यावरती बरेच प्रश्न विचारले जातात. MPSC मेन्समध्ये, ग्रुप बी मेन्समध्ये, तलाठी भरतीच्या एक्झाममध्ये आणि इव्हन IBPSच्या एक्झाम्समध्ये सुद्धा यावरती बरेच प्रश्न विचारले जातात. तर त्यामुळे हा टॉपिक घेणं मला गरजेचे वाटले, म्हणून मी आज घेत आहे. ओके, सो चला तर पाहूया फ्रेजेस, ज्यालाच मराठीमध्ये पदबंध असे म्हणतात. A group of words which makes sense but not a complete sense is called phrase. ठीक आहे. It has no subject or a predict. वाक्यातील एक शब्दसमूह आहे असतो ज्याला अर्थ असतो परंतु पूर्ण अर्थ नसतो. ठीक आहे. आणि यात एक किंवा जास्त शब्द असू शकतात आणि मुख्य शब्द कोणता आहे यावर त्याचा प्रकार अवलंबून असतो. ठीक आहे. सो फॉर एक्झाम्पल बघा, कमिंग अप, फॉन्ड ऑफ, इन व्ह्यू ऑफ, इन प्लेस ऑफ, इन लाईन विथ, टू गिव्ह इन. तर हे याची एक्झाम्पल्स आहेत की अशा प्रकारचे या शब्दांनी फ्रेजेस तयार होतात. ओके. अ फ्रेज मे बी मेड अप ऑफ वन और मोर वर्ड्स. The head word in a phrase determines what kind of phrase it is. Besides the head word in a phrase, there may be other words or phrases before or after the head word. ठीक आहे. तर असे एकूण मी इथे 4 फ्रेजेस घेतलेले आहे, ज्यामध्ये आहे नाउन फ्रेज, ॲडजेक्टिव्ह फ्रेज, ॲडवर्ब फ्रेज आणि वर्ब फ्रेज. हे फ्रेज यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून, कारण की यावरती प्रश्न विचारले जातात. त्याच्यामुळे हे फ्रेज आपण पाहणार आहोत आज आणि सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत. आता बघा, पहिला आहे नाउन फ्रेज, ज्यालाच मराठीमध्ये म्हणतात नामवाक्यांश. ठीक आहे. हॅविंग हेडवर्ड नाउन और प्रोनाउन. A noun phrase is a group of words that does the work of a noun. ठीक आहे. आता नामाचा नाम किंवा सर्वनाम हा मुख्य शब्द असलेली फ्रेज म्हणजेच कुठली फ्रेज? नाउन फ्रेज आहे. ठीक आहे. नामाचे काम करणारा वाक्यांश म्हणजे नाउन फ्रेज आहे. ठीक आहे. आता याची खाली काही उदाहरणं आपण पाहूया. बघा, पहिलं उदाहरण जे आहे, द टीचर वॉन्ट्स समथिंग. द टीचर वॉन्ट्स समथिंग. आता इथे बघा, या वाक्यामध्ये हा जो समथिंग दिलेला आहे, हा समथिंग हे काय आहे? नाउन आहे, नाम आहे. ठीक आहे. या वाक्यामध्ये पण हेच वाक्य आपण फ्रेजमध्ये कसं लिहिणार, कसं बोलणार? तर द टीचर वॉन्ट्स टू गो फॉर अ वॉकिंग. द टीचर वॉन्ट्स टू गो फॉर अ वॉकिंग या वाक्यात समथिंग या नाउनची जागा आता कुणी घेतलेली आहे? तर टू गो फॉर अ वॉकिंग या शब्दाने घेतलेली आहे. तर मग ही काय झाली? नाउन फ्रेज झाली. ठीक आहे. काय झाली? नाउन फ्रेज झाली. अशाच प्रकारे दुसरं वाक्यसुद्धा पाहूया आपण. डिड यू एन्जॉय इट. आता यामध्ये बघा, या वाक्यात इट हे प्रोनाउन आहे. इट हे काय आहे? प्रोनाउन आहे, सर्वनाम आहे. तर या वाक्यामध्ये इट सर्वनाम आहे. तर हेच वाक्य आता बघा, डिड यू एन्जॉय वॉचिंग दिस मूवी. आता या इटची जागा कुणी घेतलेली आहे? वॉचिंग दिस मूवीने घेतलेली आहे. तर मग ही काय झाली? नाउन फ्रेज झाली. ठीक आहे. नाउन फ्रेज. अशाच प्रकारे तिसरंसुद्धा बघून घेऊया आपण उदाहरण. ही लव्ज इट. आता यामध्ये सुद्धा हे इट काय झालं? प्रोनाउन झालं. म्हणजे इट हे प्रोनाउन आहे या वाक्यामध्ये. आता इथे खाली बघा, ही लव्ज टू इश्यू हार्श ऑर्डर्स. आता यामध्ये
इटची जागा कुणी घेतली? टू इश्यू हॅर्श ऑर्डर्स यांनी घेतली. ठीक आहे, त्यामुळे हे काय झाली? नाउन फ्रेज झाली. कळालं तुम्हाला नाउन फ्रेज कशी तयार होते? तर अशा पद्धतीने नाउन फ्रेज तयार होते. ही ज्याची उदाहरणं आहेत. अशाच प्रकारे आपण दुसरी फ्रेज बघूया, जी आहे की ॲडजेक्टिव्ह फ्रेज. दुसरी फ्रेज आहे ॲडजेक्टिव्ह फ्रेज, ज्यालाच मराठीमध्ये विशेषण वाक्यांश म्हटले जाते. आता हॅविंग हेडवर्ड ॲडजेक्टिव्ह. ठीक आहे, विशेषण हा मुख्य शब्द असलेली फ्रेज आहे. ओके. ॲन ॲडजेक्टिव्ह फ्रेज इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स दॅट डज नॉट वर्क ॲन ॲडजेक्टिव्ज. ठीक आहे. आता यामध्ये विशेषणाचे काम करणारा वाक्यांश म्हणजे ॲडजेक्टिव्ह फ्रेज आहे. आता जसे की याची उदाहरणं बघूया. शी वोर अ गोल्डन नेकलेस. शी वोर अ गोल्डन नेकलेस. आता यामध्ये गोल्डन जे हे काय आहे? ॲडजेक्टिव्ह आहे. आता याऐवजी गोल्डन काय आहे? हा जो गोल्डन शब्द आहे हा काय आहे? इथे ॲडजेक्टिव्ह आहे. आता हेच वाक्य मी या पद्धतीने जर बोलले, शी वोर अ नेकलेस मेड ऑफ गोल्डन. आता या गोल्डनची जागा कुणी घेतली? मेड ऑफ गोल्डने घेतली. तर मग हे काय झाली? ॲडजेक्टिव्ह फ्रेज झाली. ठीक आहे. अशाच प्रकारे दुसरं वाक्यसुद्धा पाहूया. यू पास थ्रो अ जंगल ट्रॅक. यू पास थ्रो अ जंगल ट्रॅक. आता यामध्ये जंगल काय आहे? ॲडजेक्टिव्ह आहे. आता इथे बघा, यू पास थ्रो अ ट्रॅक थ्रो द जंगल. तर इथे जंगलची जागा कुणी घेतली? थ्रो द जंगलने घेतली. ठीक आहे, थ्रो द जंगल. ओके. तिसरा पाहूया. द ट्रक हॅज अ हेवी लोड. द ट्रक हॅज अ हेवी लोड. तर हाच आपण द ट्रक हॅज अ लोड ऑफ ग्रेट वेट. तर इथे ऑफ ग्रेट वेटनी जागा कुणाची घेतली? तर हेवीची घेतली. हेवी हा काय आहे? ॲडजेक्टिव्ह आहे. आणि ऑफ ग्रेट वेट हे काय आहे? ॲडजेक्टिव्ह फ्रेज आहे. तर हेवीची जागा ऑफ ग्रेट वेटनी घेतलेली आहे. म्हणून ही कुठली फ्रेज झाली? ॲडजेक्टिव्ह फ्रेज झाली. ठीक आहे. कळालं तुम्हाला ॲडजेक्टिव्ह फ्रेज म्हणजे काय? अशाच प्रकारे आपण ॲडवर्ब फ्रेज बघूया. तिसरा आहे ॲडवर्ब फ्रेज, क्रियाविशेषण वाक्यांश. ओके. हॅविंग हेडवर्ड ॲडवर्ब. क्रियाविशेषण हा मुख्य शब्द असलेली फ्रेज. ओके. ॲन ॲडवर्ब फ्रेज इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स दॅट डज द वर्क ऑफ ॲन ॲडवर्ब. ठीक आहे. क्रियाविशेषणाचे काम करणारा वाक्यांश म्हणजे ॲडवर्ब फ्रेज होय. आता याची खालील उदाहरणं पाहूया आपण. शी वॉक्ड ऑन द रॅम्प ब्युटिफुली. शी वॉक्ड ऑन द रॅम्प ब्युटिफुली. शी वॉक्ड ऑन द रॅम्प इन अ ब्युटिफुल स्टाईल. ओके. आता यामध्ये ब्युटिफुली काय आहे? ॲडवर्ब आहे. ठीक आहे. आणि इन अ ब्युटिफुल स्टाईल हे त्याचे फ्रेज आहे. ॲडवर्ब फ्रेज झाली. ठीक आहे. अशाच प्रकारे दुसरंसुद्धा वाक्य बघूया. राहुल रॅन क्विकली. राहुल रॅन क्विकली. आणि दुसऱ्या याच्यामध्ये इथे सेम वाक्य आलं आहे. दुसऱ्या याच्यामध्ये असं येणार, राहुल रॅन विथ अ ग्रेट स्पीड. राहुल रॅन विथ अ ग्रेट स्पीड. स्पीड असं इथे वाक्य होणार, म्हणजे याची फ्रेज होणार, या वाक्याची फ्रेज होणार. तर विथ अ ग्रेट स्पीड काय झालं? ॲडवर्ब फ्रेज झाली याची. ओके. क्विकलीची. ठीक आहे. सो तिसरं वाक्य बघूया. ही वर्कड केअरलेसली. ही वर्क केअरलेसली. केअरलेसली काय झालं? ॲडवर्ब झालं. आणि याऐवजी आता ही वर्कड विदाऊट एनी केअर. आता विदाऊट एनी केअर काय झालं? ॲडवर्ब फ्रेज झाली याची. ठीक आहे. तर केअरलेसची फ्रेज विदाऊट एनी केअर ही होणार. कळालं तुम्हाला? त्याच्यानंतर आहे वर्ब फ्रेज.
वर्ब फ्रेज, क्रियापद वाक्यांश. Verbs are words that demonstrate an action such as sing, dance, smell, talk, and eat. When combined with linking verbs such as is, must, will, and has, they form verb phrase. ठीक आहे. तर हे सगळे शब्द, हे सगळे वाक्य यूज करून, हे सगळे वर्ड्स यूज करून आपण वर्ब फ्रेज तयार करतो, ज्यामध्ये वर्ब फ्रेजेस कॅन कन्सिस्ट ऑफ 1 to 3 लिंकिंग वर्ब्स. ठीक आहे. 1 ते 3 शब्द लिंक करू शकतो. अँड ॲक्शन वर्ब्स अँड समथिंग एनी कॉम्प्लिमेंट्स, म्हणजे त्यामध्ये आपण ॲक्शन्स किंवा आपले कॉम्प्लिमेंटरीसुद्धा देतो, जसं की ॲज अ ऑब्जेक्ट म्हणून किंवा डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणून. ठीक आहे. आता इथे याची उदाहरणे पाहूया आपण. शी स्मेल्स द पिझ्झा. शी स्मेल्स द पिझ्झा. तर यामध्ये बघा स्मेल्स हे आलं, यामध्ये स्मेल्स काय झालं, वर्ब झालं. स्मेल्स हे काय आहे, वर्ब आहे. आणि त्याचंच आता खाली बघा, शी कॅन स्मेल्स द पिझ्झा. तर शी कॅन स्मेल्स काय झालं, वर्ब फ्रेज झाली, म्हणजे ती पिझ्झेचा सुगंध घेऊ शकते. ठीक आहे, वास घेऊ शकते. तर ही काय झाली, याची फ्रेज झाली. ठीक आहे. अशाच प्रकारे दुसरं पाहूया वाक्य. ही हॅज ॲपियर्स ऑन स्क्रीन ॲज ॲन ॲक्टर. आता इथं ॲपियर्स काय आहे, वर्ब आहे. ॲपियर्स काय आहे, इथे वर्ब आहे. ही हॅज ॲपियर्ड ऑन स्क्रीन ॲज ॲन ॲक्टर. आता ही हॅज ॲपियर्ड काय झालं, वर्ब फ्रेज झाली. ठीक आहे. त्याचा तिसरा फॉर्म आला इथे, म्हणून. ठीक, कळालं तुम्हाला. आता तशाच प्रकारे आपण तिसरंसुद्धा वाक्य बघूया. आय स्टडी इटॅलियन. आय स्टडी इटॅलियन. आय विल हॅव बीन स्टडिंग इटॅलियन फॉर 3 years. विल हॅव बीन स्टडिंग इटॅलियन. विल हॅव बीन काय झालं, इथे फक्त स्टडी आहे, तर मग हे काय आहे, वर्ब आहे. विल हॅव बीन स्टडिंग काय झालं, ही याची फ्रेज झाली. ओके, कळालं तुम्हाला. किती सोपा आहे हा टॉपिक, फ्रेज हा टॉपिक तुम्हाला समजला असेल. इथे बघा, वर्ब फ्रेजेस फ्रॉम टेन्सेस बिसाइड्स प्रेझेंट अँड पास्ट टेन्स, इन्क्लुडिंग प्रोग्रेसिव्ह टेन्सेस अँड perfect tenses. They also demonstrate the sentences mood, intention and other information. आता इथे काय म्हणतं, हे वाक्य काय सांगतं आपल्याला, की वर्ब फ्रेजमध्ये कोणता फॉर्म यूज होतो, तर प्रेझेंट होतो, पास्टमध्ये सुद्धा होतो, इन्क्लुडिंग प्रोग्रेसिव्ह सेंटेन्ससुद्धा आपण तयार करतो, आणि त्यामध्ये परफेक्ट टेन्ससुद्धा यूज होतं. आणि ते सेंटेन्स डिपेंड कशावर असतं, मूडवर, इंटेन्शनवर असतं, किंवा दुसऱ्या इन्फॉर्मेशनवरती डिपेंड असतं. म्हणजे तुम्ही ॲक्शन करत आहात, रिॲक्शन देत आहात, की तुमचा मूड दाखवत आहात, त्या वाक्यामध्ये तुमचा मूड आहे, किंवा कुठलं इंटेन्शन तुम्ही व्यक्त करत आहात, किंवा कुठली इन्फॉर्मेशन तुम्ही सांगत आहात, दाखवत आहात, तर त्या याच्यावरती डिपेंड असतं की तुम्ही तुमचं फ्रेज त्यावरती तयार होऊ शकते. ठीक आहे, म्हणजे होते. ओके, तर अशा पद्धतीने आपण फ्रेज हा टॉपिक बघितलेला आहे, जो सर्वच एक्झामसाठी महत्त्वाचा आहे. मी एकदम सोप्या भाषेमध्ये आणि कमी शब्दामध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला समजलं असेल अशी मी आशा करते. आणि चॅनलला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा, तुमच्या मित्रमंडळीपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांनासुद्धा याचा फायदा होईल. हे व्हिडिओ पाहून नक्की तुम्हाला सब्जेक्ट समजेल. तुम्ही प्रश्न सॉल्व करूनसुद्धा बघा, तुम्हाला प्रश्न सुटतीलसुद्धा. ठीक आहे. आणि लाईक करत चला, शेअर करत चला. तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की लाईक करा, आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. ठीक आहे. आणि व्हिडिओ पूर्ण बघत चला. ओके, सो थँक्यू आणि लव यू ऑल. जिथे कुठे आहात सेफ राहा.